नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। हा माईक तिकडेच घ्या थोडसा. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंद पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारत रत्न, जग बदलणारा बाप माणूस, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन, पंचांग प्रणाम. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो आणि नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांप्रती सुद्धा मंगलाची कामना करतो. आज 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त, गणतंत्र दिनानिमित्त विशेष धम्मदेसना म्हणून एक जगप्रसिद्ध विचारवंताचं कथन आहे की तो जगप्रसिद्ध विचारवंत असा गौरवाचे उद्गार काढत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात. त्या विचारवंताचं नाव आहे हेरॉल्ड लॉस्की. हा हेरॉल्ड लॉस्की नावाचा हा विचारवंत असा म्हणतो, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल, जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावे लागेल. या हेरॉल्ड लॉस्कीच्या या गौरवाच्या उद्गारानं आज प्रजासत्ताक दिवस, तर प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर हा प्रजासत्ताक दिवस जो राष्ट्रीय सण म्हणून, महोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये साजरा केला जातो, त्याला गणतंत्र दिवस सुद्धा म्हणतात आणि प्रजासत्ताक दिवस सुद्धा म्हणतात. तर हा प्रजासत्ताक दिवस म्हणजेच 26 जानेवारी 1950 आहे. ते 50 आहे का? हा, तर 1950 ला म्हणजे याच 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान हे लागू झालेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे 26 जानेवारी गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिवस, लक्षात घ्या, गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिवस याच्यामधला लोकांना फरक करता येत नाही. गणतंत्र दिवसाच्या दिवशी तेच देशभक्तीचे गाणे वाजवतात आणि स्वातंत्र्य दिवसाला सुद्धा तेच देशभक्तीचे गाणे वाजवतात. दुसरी गोष्ट, इंग्रज भारतातून म्हणजे इंग्रज भारताच्या बाहेर गेले आहे की नाही, म्हणजे त्यांना भारत सोडून जावं लागलं. तर आज आपण 26 जानेवारी, आता 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला टेलिव्हिजनवर म्हणजे टीव्हीवर कोणते सिनेमे दाखवतात? हिंदू मुसलमानाचे दंगे, गदर सारखे सिनेमे वगैरे दाखवतात. आता भारतीय संविधान दिवसाचं, प्रजासत्ताक दिवसाचा आणि त्या हिंदू मुस्लिम सिनेमाचा काय संबंध आहे? म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रिटिश लोक, इंग्रज लोक या भारत देशाला सोडून गेले, त्यांच्यातून भारत पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला, मुक्त झाला आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिवसाला भारतीय संविधान लागू झालं. काय झालं? भारतीय संविधान लागू झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय संविधान अंमलबजावणी दिवस असं आपण म्हटलं पाहिजे. याला प्रजासत्ताक दिवस म्हटलं नाही पाहिजे असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण याला खऱ्या अर्थाने काय म्हटलं पाहिजे? भारतीय संविधान अंमलबजावणी दिवस. म्हणजे आजच्या 26 जानेवारीला भारतीय संविधान लागू झालं आणि खऱ्या अर्थानं या
भारत देशाचं बारसं झालं. आता कसं काय, तर आपण जर बघितलं की हा जो भारत देश आहे, हा भारत देश संस्थानामध्ये विभागलेला होता. निजामशाही सुद्धा होती भारतामध्ये. पाहिली असेल आपण शेवटची निजामशाही कोण होता? निजाम सरदार मीर उस्मान अली खान हा शेवटचा निजाम होता भारतामधला. तर संस्थानामध्ये तुकड्यामध्ये भारत वाटलेला होता, एकवटलेला नव्हता, एक संघ भारत नव्हता. म्हणून एक संघ भारत जर झाला असेल तर ते कोणामुळे? भारतीय संविधानामुळे. म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान बहाल करून या भारत देशाचं नामकरणच केलं आहे, बारसं केलेलं आहे. आणि तेव्हापासून भारत राष्ट्र, आम्ही भारताचे लोक, हे आहे ना आपण प्रियम्बल मध्ये वगैरे म्हणत असतो. तर आज प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवस याच्यामधला लोकांनी फरक स्पष्ट केला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय, तर ते तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. स्वातंत्र्य दिवसाला ब्रिटिश गेले, आहे की नाही, ब्रिटिश गोरे गेले आणि ब्राह्मण गोरे लोक आले. इंग्रज लोक ही विदेशीच आहे आणि ब्राह्मण लोक सुद्धा विदेशीच आहे. एक म्हणजे गोरे व्यक्ती गेले इंग्रज, आणि पुन्हा गोऱ्याची सत्ता म्हणजे ब्राह्मण गोऱ्याची 3% ब्राह्मणांची सत्ता या भारतावर आहे का नाही सध्याला. तर दुसरी गोष्ट म्हणजे आज जर आपण जर विचार केला तर खरोखरच भारत हा प्रजासत्ताक वाटतो का आपल्याला? म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे गणतंत्र, प्रजेची सत्ता म्हणजेच लोकशाही. तर आज जर आपण पाहिलं तर प्रजेची सत्ता दिसत नाही. आज भारताचं जर वातावरण पाहिलं तर आपल्याला हुकुमशाही दिसते, हिटलरशाही म्हणू शकतो आपण त्याला, आणि स्टॅलिनशाही सुद्धा म्हणू शकतो. आज फक्त लोकशाही, आभासी लोकशाही आपल्याला फक्त भासत आहे, आभासी लोकशाही. तर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी लोकशाही, जे भारतीय संविधान आहे, हे या भारत देशाला दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथील उच्च न्यायालयामध्ये एक भाषण केलं होतं. पुणे येथील उच्च न्यायालयात ते भाषण इतकं सुंदर आहे की लोकशाहीला घातक 2 गोष्टी आहेत. लोकशाही यशस्वी होणार नाही. या 2 गोष्टी जर भारतामध्ये भारतीय संविधान लागू झालं, भारतीय ही लोकशाही तंत्र, हे गणतंत्र जर भारतामध्ये लागू झालं तर लोकशाही जास्त दिवस टिकू शकणार नाही, लोकशाही यशस्वी होणार नाही. जर ह्या 2 गोष्टी भारतामध्ये राहत असेल तर, हे बाबासाहेबांनी सांगितलं. बघा, पहिली गोष्ट आहे लोकशाहीला घातक असलेली पहिली गोष्ट आहे माणसात भेद करणारी संस्कृती. आता तुम्ही पाहिलं असेल जातीचं राजकारण राहते, होते ना, जातीचं म्हणजे माणसामध्ये भेद करणारी संस्कृती असेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही, कितीही चांगली असली तरी. आणि दुसरी गोष्ट, हुकुमशाही हा एक प्रकार असेल तर लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे लोकशाहीला घातक या 2 गोष्टी आहे, माणसात भेद करणारी संस्कृती आणि हुकुमशाही. समजलं का? या 2 गोष्टी जर नसेल तर लोकशाही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जे भारतीय संविधान दिलं, तर त्याच्याही अगोदर आपण असा विचार करूया की भारतीय संविधान दिल्याच्या अगोदर या भारताचं संविधान कोणतं होतं? मनुस्मृतीचा काळा कायदा. मनुस्मृतीचाच काळा कायदा होता ना. हा मनुस्मृतीचा काळा कायदा बाबासाहेबांनी 25 डिसेंबरला महाडला जाळला आणि काळा कायदा होता, आहे की नाही. आणि या मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं पहिल्यांदा गुलाम कोणाला केलं होतं? स्त्रियांना. मी नेहमी सांगत असतो, स्त्रियांनी लहानपणी आपल्या वडिलांच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकामध्ये राहायचं, आणि म्हातारी झाल्याच्या नंतर म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती होती. जी मनुस्मृती लिहिण्यात आली होती हा काळा कायदा होता, आणि या मनुस्मृतीनं पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं आणि नंतर शूद्रांना गुलाम केलं. या मनुस्मृतीमुळेच आणि या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4 वर्ण होते, आणि या 4 वर्णातूनच जाती व्यवस्था आणि पोटजाती व्यवस्था, ह्या एवढ्या साऱ्या भारतामध्ये ज्या जाती तयार झाल्या, याची देण म्हणजे ह्या जाती आणि पोटजातीला जन्म देणारी कोण आहे? मनुस्मृती नावाचा हा काळा कायदा.
मनूचा कायदा, समजलं? आणि ह्या जाती जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. या भारताचा सत्यानाश जर कोणी केला असेल, माणूस माणसाचा वैरी जर झाला असेल, तर हा मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यामुळे, आणि त्या मनुस्मृतीनंच या जाती व्यवस्थेला, पोटजाती व्यवस्थेला काय दिलेला आहे? जन्म दिलेला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर आधारित असलेलं भारतीय संविधान आपल्या भारत देशाला बहाल केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता लोकशाही म्हणजे काय, आपण तेही लक्षात घेऊया. लोकशाही या शब्दाचा अर्थ काय? तर लोकशाही या शब्दाचा अर्थ बाबासाहेबांनी असा लावलेला आहे. पुणे येथील उच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांनी ते भाषण दिलं होतं. लय महत्वाचं भाषण आहे ते, तुम्ही वाचा. काय म्हणतात बाबासाहेब? लोकशाही म्हणजे काय? रक्ताचा एकही थेंब न सांडू देता लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनामध्ये बदल घडून आणणारी पद्धती म्हणजे लोकशाही होय. समजलं तुम्हाला? रक्ताचा एकही थेंब न सांडू देता. बुद्धाची धम्मक्रांती झाली का नाही? बुद्धाने रक्तपाताच्या आधारावर केली का? तर त्याच पद्धतीने बाबासाहेब, पुन्हा सांगतो मी, लोकशाही म्हणजे काय? रक्ताचा एकही थेंब न सांडू देता लोकांच्या सामाजिक आणि लोकांच्या सांस्कृतिक सामाजिक जीवनामध्ये बदल घडून आणणारी, सर्वस्व पद्धतीने सर्वांगीण बदल घडून आणणारी पद्धती म्हणजे लोकशाही होय. आता भारतामध्ये लोकशाही आहे, परंतु ती कागदोपत्री आहे आणि आभासी आहे. तुम्हाला फक्त भास केला जातो लोकशाहीचा, पण खऱ्या अर्थाने जर आज बघितलं तर आज खऱ्या अर्थाने ब्राह्मणशाही, भांडवलशाही आणि साम्राज्यशाही ह्या तीनही भारतामध्ये नांदत आहे. बाबासाहेबांनी मद्रासमध्ये म्हणलं होतं भाषणामध्ये, जर भारत देश भांडवलदाराच्या घशात गेला तर आपल्याला गुलामीतच जगावं लागेल. आता भांडवलदार कोणते? अडाणी, अंबानी, आहे की नाही? आता गडचिरोलीचं ते हिऱ्याची खाण लागली, हिऱ्याची खाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ताडोबाचं जंगल विकलेलं आहे अडाणी अंबानीला. हे भांडवलदार लोक, या भांडवलदारांमध्ये हा भांडवलदार वर्ग भारत देश चालवत आहे आणि आपल्याला फक्त कागदोपत्री लोकशाही दिसत आहे. खऱ्या अर्थानं भारतामध्ये काय आहे? हिटलरशाही आहे. तर गणतंत्र व्यवस्था ही जी व्यवस्था आहे, तर गणतंत्र व्यवस्थेमध्ये आपण लक्षात घेऊया, ह्या गणराज्य व्यवस्थेमध्ये म्हणजे प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये जो प्रमुख व्यक्ती राहतो, प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये जो प्रमुख व्यक्ती राहतो त्याला राष्ट्रपती म्हणते. आणि बुद्धाच्या काळामध्ये जी गणव्यवस्था होती तर त्याला गणपती म्हणायचे. लक्षात घ्या. तर गणपती म्हणजे काय? एका एका गणाचा गणपती, बुद्धालाच गणपती म्हणतात. जसं आजच्या या प्रजासत्ताक लोकशाही म्हणजे युगामध्ये ज्या प्रमुख व्यक्ती आहे सर्वोच्च पदावर त्याला काय म्हणते? राष्ट्रपती म्हणतात. आणि जे गणव्यवस्था होती बुद्धाच्या काळामध्ये 16 महाजन पद होती, तर ती काय होती? गणपती म्हटलं जातं एका एका गणपतीला. तर मी नेहमी सांगत असतो प्रवचनामध्ये, जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र होतं, जगातील सर्वात शक्तिशाली बुद्धाच्याच वेळी जे गणतंत्र होतं ते गणतंत्र म्हणजे वैशाली होय. लक्षात द्या. भारतामध्येच गणतंत्र लोकशाही पद्धती भारतामध्येच पहिल्यांदा, जम्बूद्वीपामध्येच पहिल्यांदा निर्माण झालेली आहे. लक्षात घ्या. ही लोकशाही तत्वप्रणाली, ही गणव्यवस्था, ही गणतंत्र पद्धती, ही लोकशाही पद्धती भारतामध्ये जन्माला आली आणि तेही कोणाच्या काळामध्ये? बुद्धाच्याच वेळी. जगातील, मी गोष्ट भारतातली नाही सांगत, जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र होतं बुद्धाच्या काळामध्ये, ते म्हणजे वैशाली नगरी. त्याला जिंकू शकत नव्हते कोण. तसे भारतामध्ये राजगृह असेल, श्रावस्ती असेल, कौशांबी असेल, पण सर्वात शक्तिशाली गणतंत्र बुद्धाच्या वेळेचं होतं ते म्हणजे वैशाली. कोणतं? वज्जी. वज्जीचे 7 अपरिहार्य धम्म पहा तुम्ही, आपल्याला माहित पडेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखी जे लोक म्हणत असतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आहे त्या संविधानाच्या उद्देशिकामध्ये, प्रियंबलामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे शब्द ऐकले का तुम्ही? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे जे मानवी नैतिक मूल्य आहे भारतीय संविधानामध्ये, उद्देशिकामध्ये, प्रियंबलमध्ये, आम्ही भारताचे लोक याच्यामध्ये, तर हे जे 4 नैतिक मूल्य आहे, तर काही लोक काय म्हणतात की बाबासाहेबांनी हे 4ही मानवी नैतिक मूल्ये
फ्रेंच राज्यक्रांतीकडून उसनी घेतलेली आहे, तिकडून घेतलेली आहे, बाहेर देशातून घेतलेली आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात संविधान सभेतल्या भाषणामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य, ही चारही मूल्य मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून घेतलेली आहे, बाहेर देशातूनही नाही आणि फ्रेंच राज्यक्रांतीकडूनही नाही. लक्षात घ्या, हे शब्द लक्षात राहील तुम्हाला. दुसरी गोष्ट, स्वातंत्र्य म्हणजे काय, तर स्वातंत्र्य म्हणजे काय, तर जगामध्ये स्वातंत्र्य कशाला म्हटलेलं आहे, भगवान बुद्धांनी स्वातंत्र्य याला मूल्याची व्याख्या वेगळी केलेली आहे. जो मनुष्य ज्याचं मन आणि बुद्धी गुलाम असेल तर तो मनुष्य मोकळा असून सुद्धा कसा आहे, गुलाम आहे. लक्षात घ्या, ज्याची मन आणि बुद्धी जर गहाण पडलेली असेल, गुलाम असेल, तर तो मनुष्य स्वतंत्र नाही, मोकळा असून गुलाम आहे. समजलं तुम्हाला. तर स्वातंत्र्य म्हणजे काय, तर तथागत भगवान बुद्धांचं कालाम सुत्त, व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, विचार नाकारण्याचं स्वातंत्र्य जगामध्ये पहिल्यांदा जर कोणी दिलं असेल तर तथागत बुद्धांनी. म्हणून भगवान बुद्धांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा जाहीरनामा म्हणजे कालाम सुत्त आहे. लक्षात घ्या, जाहीर सुत्त. आणि तथागत बुद्धांनी स्त्री आणि पुरुषांना स्वातंत्र्य दिलं, ज्ञानदानाचा, धम्मदानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं. दुसरी गोष्ट, आज भारतीय संविधान दिवसाच्या निमित्तानं म्हणजे प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्तानं म्हणून सांगत आहोत की बॅलेट पेपर, आता जे बॅलेट पेपर आहे आपण म्हणतो का ना, ईव्हीएम हटाओ देश बचाव, ईव्हीएम हटाओ देश बचाव. आता ईव्हीएम हटाओ देश बचाव जेव्हा आपण नारा चालू करत आहोत तर मग बॅलेट पेपर आहे कोणाचं, बॅलेट पेपर ही पद्धती केव्हापासून निर्माण झाली, तर तिथेही बाबासाहेबांवर काही लोक टीकाकार, जे संविधानाचे विरोधक आहे, जहरी लोक, मनुवादी लोक, जातीयवादी लोक, वर्णवादी व्यवस्थेतले लोक काय म्हणतात की बाबासाहेबांनी हे मतदानाची पद्धती सुद्धा बाहेर देशातून इकडून तिकडून आणलेली आहे आणि संविधानात टाकलेली आहे, असं कोण म्हणते, इथले ब्राह्मणी विचाराचे लोक. लक्षात घ्या. पण बाबासाहेब म्हणतात हे बॅलेट पेपर बुद्धाच्या काळामध्ये माहित आहे का, विनय पिटक जर वाचलं तर भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये थोडे थोडे भांडणं व्हायचे बुद्धाच्या वेळी. नाहीतर तुम्ही म्हणाल आताच भांडणं होते भिक्खू लोकांमध्ये, बुद्धाच्या वेळी कौशांबीचं भांडण प्रसिद्ध आहे. शेवटी भगवान बुद्धाला भिक्खू लोक ऐकले नाही तर भगवान बुद्धानं जीवर परिधान करून ते जंगलामध्ये निघून गेले होते. कौशांबीचं भांडण लय प्रसिद्ध आहे, ते विनय पिटकामध्ये लिहिलेलं आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये लक्षात घ्या, हे बॅलेट पेपर कुठून आली, ही मतदान प्रक्रिया, जे तुम्ही आज मतदान करता, हे मतदानाची प्रक्रिया कुठून आली, तर बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये भांडणं व्हायची, वादावाद व्हायची आणि त्या संदर्भात भगवान बुद्धांनी एक विनय पिटकामध्ये एक शक्कल म्हणजे एक युक्ती शोधली होती. कोणती, शलाका पद्धती. लक्षात घ्या, शब्द कोणता आहे तो, शलाका पद्धती. शलाका पद्धती म्हणजे काय, एखाद्या झाडाचं भल्लं मोठं पान राहते ना, पान, ते पानाचं एक खोक्यासारखं करायचं आणि त्या खोक्यामध्ये हिरव्या काड्या आणि लाल काड्या, समजलं, जसे आपण चव्या अष्टा खेळत होते का पहिले लोक, तुराटीच्या काड्या वगैरे तुकडे करून, हिरव्या काड्याचे तुकडे आणि लाल काड्याचे तुकडे, जे ग्रीन सिग्नल रेड सिग्नल म्हणतो का आपण सध्याला, जे टॉपिक वर वगैरे लागते ते जाऊ द्या, मी ते सांगणार नाही. तर ह्या हिरव्या काड्याचे तुकडे आणि लाल काड्याचे तुकडे ज्या भंतेजीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ज्या भंतेजीवर कारवाई करायची आहे त्या संदर्भात वोटिंग पद्धती होती. ज्या भिक्खूला असं वाटते की या भिक्खूचा गुन्हा नाही तर मग त्याच्या बाजूने ते मतदान करत होते आणि ज्या भिक्खूला असं वाटते की भिक्खूचा गुन्हा आहे, कारवाई झाली पाहिजे, तर त्या बाजूने मग ते मतदान करत होते. लक्षात घ्या. आणि हीच बुद्धाच्या काळातली, शब्द लक्षात घ्या, शलाका. शलाका म्हणजे काय, शाखा, झाडांच्या शाखा, तुकडे तुकडे, समजलं तुम्हाला. तर ही शलाका पद्धतीच म्हणजे आजची मतदानाची प्रक्रिया, म्हणजेच आता त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये बॅलेट पेपर मतदान पद्धती म्हणतो. सांगा, बॅलेट पेपर कोणाचा आहे, मग बुद्धाचंच आहे. ही मतदान प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी माझे गुरु तथागत बुद्ध यांच्याकडून घेतलेली आहे. मतदान प्रक्रिया बुद्धाच्या काळातली शलाका पद्धती म्हणजे आजची बॅलेट पेपर होय. पण आता हे बॅलेट पेपर बदलवलं आणि आता काय चालू केलं, ईव्हीएम मशीन. ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक मनुस्मृतीच आहे आणि हिंदू राष्ट्राच्या नावावर त्यांना ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं. लक्षात घ्या, ईव्हीएम मशीन म्हणजे काय आहे, ईव्हीएम मशीन म्हणजे आधुनिक मनुस्मृतीच आहे ती.
आणि त्यांना हिंदू राष्ट्र जे म्हणतात ना, हिंदू राष्ट्राच्या नावावर त्यांना काय निर्माण करायचं आहे? ब्राह्मण राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान कोणतं असणार आहे? काळा कायदा, मनुस्मृती. आणि मनुस्मृती पहिल्यांदा कोणाला गुलाम करणार आहे? मी नेहमी सांगत असतो, स्त्रियांना. आणि स्त्री गुलाम जर झाली तर अख्खं कुटुंब गुलाम होते. तुम्हाला तर माहित आहे, एखाद्या स्त्रीला जर देवदेव करायची पद्धत असेल, अंधश्रद्धा असेल, तर अख्खं कुटुंब ती स्त्री अंधश्रद्धेमध्ये नेत असते. लक्षात घ्या. आणि शूद्रांना मग ते 4 वर्ण व्यवस्था तयार करत असते. तर बुद्धाच्या काळामध्ये लक्षात घ्यायचा, ही मतदानाची प्रक्रिया लक्षात घ्या. मतदानाचा अधिकार कोणी दिला मग आपल्याला? बुद्धाने तर दिलेलाच आहे आपल्याला, पण बाबासाहेबांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, विदेशामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. भारतामध्ये असं ठरवलं होतं की ज्याच्याकडे जे लोक धनवान आहे, धनसंपत्ती आहे, श्रीमंत लोक आहेत, त्यांनीच मतदान करावं असं काही लोकांनी ठरवलं होतं संविधान सभेमध्ये. काही लोकांचं म्हणणं असं होतं की ज्यांचं शिक्षण लय आहे, सांगा, ज्यांच्याकडे शिक्षण एज्युकेशन जास्त आहे त्यांनीच मतदान करायचं, आणि ज्यांच्याकडे धनसंपत्ती आहे त्यानेच मतदान करायचं. आता सांगा बरं, धनसंपत्तीने शिक्षण कोणाकडे होतं जास्त? ब्राह्मणाकडं. शूद्रांना तर शिक्षणाचा अधिकारच नव्हता, स्त्रियांना तर नव्हताच, आहे का नाही, मनुस्मृतीच्या नियमानुसार. मग मतदान कोण केले असते? फक्त ब्राह्मणानच केले असते. लक्षात घ्या, आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नसता. पण मला सांगा, अंबानीच्या बायकोच्या मताची ही किंमत तेवढीच आहे, आणि झुकी झोपीत राहणाऱ्या स्त्रीची किंमत तेवढीच आहे. आधीच्या स्त्रिया जात होत्या सती, आता बाबासाहेबांच्या राष्ट्रपती पदावर गेलेल्या आहे. कोणाची कमाल आहे हे? हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानाची कमाल आहे. मतदानाचा अधिकार तुम्हाला राजा बनण्यासाठी मिळालेला आहे, गुलाम बनण्यासाठी नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात, आपलं मत विकू नका. एक मत माणसाला भिकारी बनवते, एकच मत माणसाला राजाही बनवत असते. मत विकणं बाबासाहेबाला किती त्रास झाला. संविधान सभेमध्ये दार खिडक्या बंद झाली होती, कितीतरी कटकारस्थान षडयंत्र रचलं होतं. बाबासाहेबाला मोठ्या कष्टानं संविधान सभेमध्ये जायला मिळालं, आणि बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी उपलब्ध झाली. तुम्ही कल्पना करा, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी तर नाकारलं होतं, संस्कृत भाषाही नाकारली होती. ज्या व्यक्तीला वर्गाच्या बाहेर बसवल्या जात होतं, वर्गाच्या बाहेर बसणारा व्यक्ती भारताचं संविधान लिहितो. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता? ज्या भीमरावला वर्गाच्या बाहेर बसवला जातो, वर्गाच्या बाहेर बसणारा हा व्यक्तीच या भारताचं संविधान लिहितो आणि आपल्याला माणसात आणतो. सांगा, जगामध्ये कोणती कमाल आहे का नाही? कमाल असेल तर ही आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला मतदानाचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. आपलं मतदान आपण विकू नका, मीठ मिरचीची किंमत त्याला लावू नका. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं आहे, मत विकणं म्हणजे रक्त विकणं आहे भीमा माऊलीचं. लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, आणि म्हणून त्या मतदान कशासाठी? शासन करती जमात बना. म्हणून बाबासाहेबांनी दिल्लीकडे बोट दाखवलेलं आहे की तुम्ही शासन करती जमात बना. का बना? कारण आपण नाग लोक, प्राचीन काळातले राजे लोक होतो, शासन करती लोक होतो. आलं का तुम्हाला इथपर्यंत लक्षात? आरक्षणाचे जनक कोण? आता आरक्षणाचे जनक आधुनिक काळामध्ये जर म्हटलं तर राजश्री छत्रपती शाहू महाराज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपामध्ये त्याला मजबूत केलेलं आहे. समजलं तुम्हाला? पण आपण जर सर्वव्यापक आरक्षणाचे जनक जर कोण असेल तर तथागत बुद्ध आहे. तथागत बुद्ध. तर ते कसे म्हणा? तर मनुस्मृतीचा नियम काय सांगते? स्त्रियांना ज्ञान म्हणजे विद्या ग्रहण करण्याचा आणि विद्येचा प्रचार प्रसार करण्याचा, ज्ञान प्रचार प्रसार करण्याचा अधिकार नव्हता. पण बाबासाहेबांनी म्हणजे बुद्धानं पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा अधिकार दिला भिक्खुनी बनण्याचा. लक्षात घ्या. आरक्षणाचे जनक बुद्धाला याच्यासाठी म्हटलं जातं, तुम्ही पाहिलं असेल शाक्य कुळामध्ये, कपिलवस्तूच्या शाक्य कुळामध्ये तो एक व्यक्ती होता, उपाली नावाचा नावी, कटिंग करून देत होता, आणि ते शाक्य कुमारासोबत एकाच वेळी धम्मदीक्षा घ्यायला गेला होता, प्रवज्या घ्यायला, चिवर भिक्खू बनायला. तर बुद्धानं पहिल्यांदा शाक्य कुमारांना नाही दिलं, पहिल्यांदा चिवर, पहिल्यांदा कोणाला दिलं? उपालीला दिलं. म्हणजे बुद्धाने उपालीला याच्यासाठी दिलं की हे शाक्य राजकुमार आहे आणि हे लोक गर्विष्ठ आहे बा, हे वंदन करणार नाही. उपालीला जर आधी चिवर दिलं तर हे शाक्य कुमारांचा गर्वहरण होईल आणि ते त्याला रिस्पेक्ट, मान सन्मान द्यायला लागतील. म्हणून जर पाहिलं तर आरक्षणाचे जनक कोण आहे?
सर्व व्यापक आरक्षणाचे जनक आहेत तथागत बुद्ध. महिलांचा पुढारी जर कोण असेल तर तथागत भगवान बुद्ध. लक्षात घ्या. तर तथागत बुद्धांनी राजा भवतु धम्मिको, लक्षात घ्या, राजा भवतु धम्मिको. आपण रोज वंदनेमध्ये म्हणतो का नाही, राजा भवतु धम्मिको. याचा अर्थ काय होते, राजा जर धम्मवान असेल तर प्रजा सुद्धा कशी होते, धम्मवान होते. आजचा राजा कसा आहे, मोदी आहे का नाही. आमचा राजा नाही आता, आमचा राजा होता कोण, सम्राट अशोक. तेव्हा धम्म राज्य होतं, प्रबुद्ध राज्य होतं, समता ममता नांदत होती या भारतामध्ये. भारत सोन्याची चिडिया होता, स्वर्णिम भारत होता. लक्षात घ्या. तर बुद्धाने सुद्धा त्यावेळी जे राजे महाराजे लोक होते त्यांना तथागत बुद्धांनी राजाने प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, राजानं प्रजेसोबत कसं वागावं, त्यानं राज्यकारभार कसा करावा या संदर्भात तथागत बुद्धांनी आणि भिक्खू संघ बुद्धाच्या वेळी उपदेश करायचे. आता कोणता कोणता उपदेश आहे जो राजधम्म म्हणून आहे, तर जर आपण पाहिलं किसान योजना किंवा लोककल्याणकारी योजनेचे जनक तथागत बुद्धच आहे. तर मग ते कोणते कोणते सूत्र आहे, राजांनी प्रजेसोबत कसं व्यवहार करावा, राज्यकारभार कसा करावा, कसं देश चालवावा, कसं राज्य चालवावं, कसे लोक सुखी होतील, समृद्ध होतील, शांती प्रस्थापित होईल, कशी समता नांदेल, या संदर्भात राजे महाराजांना तथागत बुद्धांनी उपदेश केला होता. आणि राजे महाराजे आणि त्यावेळी भारत जम्बूद्वीप सुखी झाला होता. कोणाच्या आदेशावरून, उपदेशावरून, तथागत बुद्धांच्या. तर महत्वाचे सुत्त आहे, बुद्धाने उपदेश केला, अत्यंत महत्वाचे सुत्त आहे. कूटदंत सुत्त, अपमाद सुत्त, नगरोपम सुत्त, चक्रवर्ती सिंहनाद सुत्त, महागोविंद सुत्त, महासुदर्शन सुत्त, 7 अपरिहार्य धम्म, महासुपिन सुत्त, अधम्मिक सुत्त, सत्त जटिल सुत्त, अभय राजकुमार वत्तु सुत्त, अंगुलीमाळ सुत्त, द्वितीय कोसल सुत्त, विडुडप सुत्त आणि धम्म राजा सुत्त. या एवढे सारे जे सुत्ताचे मी नाव घेतलेले आहे, राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, कसं मुलाप्रमाणे त्यांना त्याचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. लक्षात घ्या, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 5ही मानवी मूलभूत गरजांची व्यवस्था कोणी करावी, राजे महाराजांनी करावी. ही व्यवस्था बुद्धाने त्या काळामध्ये सांगितलेली होती. लक्षात घ्या. जे आपण बुद्धभूषण नावाचा जो ग्रंथ आहे का नाही, संस्कृत भाषेमध्ये लिहिलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुलगा आहे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना लोक छावा म्हणतात, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी मध्ये बुद्धभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. आता तो बुद्धभूषण ग्रंथ कशाच्या आधारावर आहे, भगवान बुद्धांनी जो राजे महाराजांना त्यावेळच्या राजे महाराजांना जो उपदेश केला होता, तोच उपदेश राजानं प्रजेसोबत कसं वागावं या संदर्भातला राजनीतीपर ग्रंथ संभाजी महाराजांना बुद्धभूषण लिहिला. कूटदंत सुत्तांचा, भगवान बुद्धांच्या सुत्ताचाच आधार घेऊन बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. हे बुद्धभूषण ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला, म्हणूनच संभाजी महाराजांची काय झाली, हत्या झाली. बुद्धभूषण लक्षात घ्या. बाबासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसचं नाव होतं. बाबासाहेबांच्या प्रिंटिंग प्रेसचं नाव काय होतं, भारतभूषण. बाबासाहेबांनी ते भारतभूषण नाव बदलवलं आणि बुद्धभूषण नाव ठेवलं होतं. आता बुद्धभूषण नाव म्हणजेच का, कोणाचं बोलते, छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या त्या बुद्धभूषण ग्रंथावरून ते ठेवलेलं होतं. तर राजे महाराजांनी बुद्धाच्या काळामध्ये चांगला व्यवहार केलेला होता, प्रजेसोबत ते चांगले वागत होते आणि भारत देश जम्बूद्वीप सुखी झाला होता. आता कोणते कोणते राजे होते ते तुम्हाला माहितच आहे. राजा बिंबिसार आहे, त्याचाच मुलगा राजा अजातशत्रू आहे, राजा प्रसेनजित आहे, किंवा राजा पुप्पुसाती आहे गांधार देशातला, किंवा कौशांबीचा राजा उदयन आहे, किंवा उज्जैनचा अवंतीचा राजा चंडप्रज्योत आहे. तर हे राजे त्या काळामध्ये होते आणि त्यांनी धम्मानुशासनानुसार बुद्धाने सांगितलेल्या उपदेशावर ते काय करायचे, मार्ग करायचे. तुम्ही पाहिलं असेल बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये राजा प्रसेनजित एक युद्ध जिंकतो, तर बुद्ध त्याला म्हणतात, हे राजा तू तुझ्या प्रत्येक अवयवाला ताब्यात ठेव. कोण म्हणत आहे असं, हे राजा प्रसेनजित राजा असल्याचा आवानू नको, गर्व करू नको, तू तुझ्या प्रजेला पुत्रा समान लेख, असं कोण म्हणत आहे, तथागत बुद्ध. दुसरी गोष्ट, भगवान आज आपण म्हणतो का नाही की आपण जे पुलगावचा डेपो आहे किंवा मग देहू रोड पुण्याचा डेपो आहे, जे ऐकलं ना तुम्ही, है ना. तर मी जेव्हा वाचन केलं राजधम्मामध्ये, भगवान बुद्धांच्या नगरोपम नावाचं सुत्त आहे. नगरोपम म्हणजे राजे महाराजांनी आपल्या नगराची, शहराची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची सुरक्षा कशी करायची
हे सुद्धा बुद्धानं ठरवून दिलं. पहा, लक्षात घ्या. म्हणजे ना, आपल्या नगराची, राज्याची, शहराची, देशाची कशी सुरक्षा करायची या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धाचं नगरोपम सुत्त आहे. नगरोपम सुत्त म्हणजे 7 नियमांनी राजांनी आपल्या नगराचं, आपल्या देशाचं रक्षण कसं केलं पाहिजे. पहिला आहे इंद्रकील. मी सांगणार नाही हे. इंद्रकील, गहरी खाई म्हणजे गहरी खाई म्हणजे जे शत्रू जर आले तर, आणि सपाट जमीन. दुसरा आहे आयुध भंडार. आयुध भंडार म्हणजे काय? शस्त्र साठा. तिसरा आहे चतुरंगिनी सेना. चतुरंगिनी सेना म्हणजे हे 4 सेना नाही का, त्याला कमांडोर म्हणतात. आणि शूरवीर द्वारपाल म्हणजे बॉडीगार्ड. आणि किल्ले, आपण म्हणतो शिवाजी राजांनीच किल्ले बांधले, नाही, बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा किल्ले होते. किल्ल्याचा जनक तथागत बुद्धच आहे. किल्ले कसे असले पाहिजे, किल्ले कसे बांधले पाहिजे, बुद्धाच्या काळामध्ये किल्ले होते. हे नगरोपम सुत्तामध्ये दिसते. सातवाहन राज्यांनी म्हणजे बुद्धांनी आणि बौद्ध राज्यांनी आणि सातवाहन राज्यांनी सुरुवात केलेली आहे किल्ल्यांची. जे आपल्या भारतामध्ये शिवनेरी, रायगड वगैरे किल्ले नाही का, शिवाजी महाराजांना त्याचा जीर्णोद्धार केला, त्याला वाढवलं, पुढं नेलं, हे लक्षात ठेवायचं. तर नगरोपम सुत्त सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आपण कूटदंत सुत्त जर वाचलं तर तुम्हाला माहित आहे, अंगुलीमालाची गोष्ट सांगतो की अंगुलीमालाची भीती, दहशत एवढी वाढली होती की राजा प्रसेनजिताचे सैनिक बुद्धाकडे चिवर घ्यायला येत होते, भिक्खू बनवायला येत होते. कशासाठी? अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा चिवर घेतलेलं बरं. तर प्रसेनजित राजाचे सैनिक बुद्धाकडे येत होते, चिवर देत होते, म्हणजे चिवर घेण्यासाठी. तर बुद्धाने त्यांना मनाई केली, तुम्ही तुमच्या राज्याचं रक्षण केलं पाहिजे. लक्षात घ्या, बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी होती, अजिबातच हिंसा करायची नाही. बुद्धाची अहिंसा महान होती, मध्यम मार्गी होती, आहे की नाही. म्हणजे बुद्धाने राजा प्रसेनजिताच्या सैनिकाला आपल्या धम्मामध्ये प्रवज्जित केलं नाही. आजही करता येत नाही जे लोक देशाचं रक्षण करण्यासाठी आहे, कारण त्यांनी देशाचं रक्षण केलं पाहिजे. तुम्ही कूटदंत सुत्त जर वाचलं तर कूटदंत सुत्तामध्ये जे किसान योजना म्हणते का नाही, किसान योजना शेतकऱ्यांना, तर हे बुद्धानं सांगितलेलं आहे. महाविजित राजाची गोष्ट आहे ती, ते मी तेवढी सांगणार नाही. हे महाविजित राजाच्या राज्यामध्ये चोऱ्या वाढल्या होत्या, दरोडेखोरी वाढलेली होती, लोक खून करत होते आणि दहशत पसरली होती, अशांतता पसरली होती. आणि तेव्हा बुद्धानं ते गोष्ट सांगितलेली आहे. ते मी पुन्हा सांगितली होती महाविजित राजाची. कोणती? कूटदंत सुत्तामध्ये. हे राजा काय कर, तू तुझ्या नगरातील शेतकऱ्यांना बी बियाणं, अवजार वगैरे पुरव, त्यांना वेतन भत्ता दे, त्यांना नोकऱ्या दे, त्यांना पगार दे, वाढीव दे. हे सगळ्या गोष्टी कूटदंत सुत्तामध्ये आहे. मी कधीतरी ते सांगेल, पण आज भारतीय प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला ते सांगत आहो. आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर स्त्रियांचा पहिला पुढारी कोण आहे? तथागत बुद्ध. हे थेरी गाथामध्ये आपल्याला दिसतं. थेरी गाथा हा ग्रंथ प्रत्येक महिलांनी वाचला पाहिजे. तर बुद्धाच्या काळामध्ये जे 16 महाजन पद होते, तर सम्राट अशोक, आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, जो जिता वही सिकंदर, जो जिता वही सिकंदर. आपण असं म्हणू नये, जो जिता चंद्रगुप्त मौर्य. या अखंड भारताला अखंड एक संघ जर भारत पहिल्यांदा जर कोण तयार केला असेल तर सम्राट अशोकांच्या आजोबांना. त्याचं नाव काय आहे? चंद्रगुप्त मौर्य. हा सम्राट होता, त्यांनी अखंड भारताची रचना केली. आणि हाच अखंड भारत सम्राट अशोकांनी धम्म भारत करून टाकला होता. सोन्याची भारत, स्वर्णिम भारत, 2 राज्यांनी. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हाही बुद्धिस्ट राजा होता, तो काही जैनही नव्हता, तो काही आजीवक पंथाचा नव्हता, बुद्धिस्टच होता. त्याचे पुरावे सापडलेले आहे. समजलं? सम्राट चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकांनी अखंड भारत. अखंड भारत म्हणजे काय? पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, उझबेकिस्तान, इराण, इराक, मेसोपोटेमिया, बॅक्ट्रिया पर्यंत भारताला पूर्ण अखंड भारत म्हणजे 15 जे भारताला लागून असलेले जे 15 देश आहे का नाही, बुद्धिस्ट देश, या 15 देशांमधून भारताचं प्राचीन नाव होतं जम्बूद्वीप. मोठा भारत होता, आता तुकड्या तुकड्यामध्ये वाटलेला आहे. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये आणि सम्राट चंद्रगुप्ताच्या काळामध्ये भारत कसा होता? अखंड भारत होता. आता तुकड्या तुकड्यामध्ये भारत आहे, लक्षात घ्या. आणि सम्राट अशोक आणखी जाता म्हणून तेच एक गोष्ट सांगतो की या भारताचे, या जगातील पहिला संविधान निर्माता जर कोण असेल, लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे,
या जगातील पहिला संविधान शिल्पकार जर कोण असेल, या भारताचा पहिला संविधान शिल्पकार आणि जगातला पहिला संविधान शिल्पकार जर कोण असेल, जगामध्ये पहिल्यांदा संविधान शिल्पकार, संविधान निर्माता जर कोण असेल, तर धम्मदायाद महान सम्राट अशोक. समजलं? लक्षात घ्या, लक्षात घ्यायची आहे गोष्ट. म्हणजे या जगातील, या भारतातील प्रथम संविधान शिल्पकार कोण आहे, तर लक्षात ठेवायचं आहे महान सम्राट अशोक मौर्य. आता तुम्हाला ऐकायला कस तरी वाटत असेल, पण सम्राट अशोकाच्या काळामध्ये कागद नव्हता. सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार आणि 84,000 शिलालेखांवर, म्हणजे 84,000 धम्म शिलालेख, धम्मस्तंभ आणि गुहालेखांवर बुद्धाची लोकशाही तत्वप्रणाली, बुद्धाचं पंचशील, महामंगल सूत्र, राजानं प्रजेसोबत कसं वागायचं, हे सगळं सम्राट अशोकांनी शिलालेखांवर कोरलेलं होतं. 84,000 दगडांच्या शिलालेखांवर कोरलेलं होतं आणि तेच या जगातील भारतातलं पहिलं संविधान होय. पण फरक कोणता आहे? सम्राट अशोकाचं संविधान हे दगडांवर, शिलालेखांवर कोरलेलं होतं, पत्थरांवर, दगडांवर कोरलेलं होतं. आणि बाबासाहेबांचं संविधान कागदावर कोरलेलं होतं. लक्षात घ्या. आणि सम्राट अशोकांनी जे शिलालेख कोरले होते, लक्षात घ्या, जगातील पहिले संविधान निर्माते कोण आहे मग? आणि सम्राट अशोकाचं संविधान किती याच्यामध्ये होतं? 84,000 दगडांवर. आता ते काही दगड नष्ट झाले, नष्ट केले ब्राह्मणांनी, म्हणून जगातील पहिलं संविधान लिहिणारा कोण आहे? मी वारंवार सांगतो, सम्राट अशोक. सम्राट अशोकाचं जेव्हा राज्य आलं होतं, धम्म राज्य आलं होतं, प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत म्हणजे काय? मी सारा भारत बौद्धमय करीन म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या बुद्धाच्या 4 नैतिक मूल्यावर आधारित असलेला भारत म्हणजेच प्रबुद्ध भारत. संपला. समजलं का तुम्हाला? तर सम्राट अशोकांनी बुद्धाचं पंचशील लागू केलं होतं. झाडं तोडायचे नाही, पशु पक्ष्यांची शिकार करायची नाही. सांगा, हे कोणाचं शील आहे? बुद्धाचं आहे का नाही पंचशील? पानाती पाता. आणि मग सम्राट अशोकांनी कुठं कोरलं ते? संविधानामध्ये. सांगा बरं, बुद्धाचं पंचशील संविधानामध्ये आहे का नाही? बुद्धाचं पंचशील जसंच्या तसं बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये कोरलेलं आहे, कलमाच्या रूपात. हत्या करू नका, चोरी करू नका, आहे का नाही? चोरी केली तर, हत्या केली तर, बलात्कार केला तर, खोटं बोललं तर, खोटी गवाही दिली तर, दारू पिऊन शिव्या दिले तर. बुद्धाचं पंचशील जसंच्या तसं, जे बुद्धाचं पंचशील जसं सम्राट अशोकांनी कोरलं होतं, तसंच बुद्धाचं पंचशील बाबासाहेबांनी संविधानामध्ये टाकलेलं आहे. आणि हे पंचशील सगळ्या भारतीय लोकांना पाळावंच लागते. समजलं का? पण संविधानाच्या रूपामध्ये. लक्षात घ्या. तर सम्राट अशोकांनी पशु हत्या, झाडाची हत्यावर काय आणली होती? बंदी आणली होती. लक्षात घ्या. सम्राट अशोकांचं जेव्हा राज्य होतं, धम्मराज्य, तर काय केलं होतं माहिती आहे का त्यांनी? म्हणजे पशु पक्ष्यांसाठी सुद्धा, प्राण्यांसाठी दवाखाने वेगळे, आणि मनुष्यासाठी आणि भिक्खू भिक्खुनीसाठी दवाखाने वेगळे, जनावरांचे दवाखाने आणि माणसाचे भिक्खू भिक्खुनीचे दवाखाने वेगळे. सम्राट अशोकांनी पानपोया रस्त्यावर तयार केल्या होत्या, जनावरांसाठी हौद खुले केले होते. आणि एवढंच नाही, सम्राट अशोकाच्या काळामध्ये जेव्हा भारत स्वर्णिम भारत होता, दुधासारख्या नद्या वाहत होत्या, कारण कर्मकांड करणारे ब्राह्मण नव्हते. आता तुम्ही गंगा नदी पहा, गोदावरी नदी पहा, कोणत्याही नदीवर कोण दुकानं मांडले? ब्राह्मणानं. आणि नद्या अजिबात खराब होत नाही जर ब्राह्मणाने आपले धंदे सोडले तर. वाराणसीला जाऊन पहा तिथं, आहे का नाही? आणि कुंभमेळ तर तुम्ही माहितच आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये ते ब्राह्मण लोक त्या नदीमध्ये हाकतात काय ना मुततात काय, तेच लोक गंगाजल म्हणून पेतात. समजलं का तुम्हाला? मी तुम्हाला गडबडीमध्ये सांगत आहोत तुम्हाला. मग आता मला सांगा, जेव्हा बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या कशा होत्या? स्वच्छ होत्या, कारण ब्राह्मण लोक कर्मकांड करत नव्हते, त्याची पूजापाती, त्याची दुकानदारीच बंद केली होती सम्राट अशोकाने. समजलं तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? पुरोहितशाही बंद केली होती. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये ज्या काही नद्या होत्या, दुधासारख्या वाहत होत्या. आता नद्याचे काय झाले? नाले झाले. नदीमध्ये कोणी घाण कचरा टाकायचा नाही. आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये जम्बूद्वीप स्वच्छ राहत होता, लोक गंदे राहत नव्हते. सम्राट अशोकाने, आता जे म्हणते का ना मोदी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी, काही स्मार्ट सिटी नाही. सम्राट अशोकांनी स्मार्ट सिट्या पहिल्यांदा निर्माण केल्या होत्या. जिथं जिथं 84,000 स्तूप आहे आणि महाविहार आहे, तिथं तिथं स्मार्ट सिट्या तयार झाल्या. लक्षात घ्या. दिल्ली शहर, श्रीनगर शहर, देवपाटण शहर, पंढरपूर शहर आणि मुंबई शहर सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं आहे. लक्षात घ्या. जिथं जिथं महास्तूप, सोपाऱ्याचा महास्तूप आहे का नाही मुंबईला, दिल्ली शहराचं जुनं नाव आहे इंद्रप्रस्थ. दिल्ली हे सम्राट अशोकानेच निर्माण केलेलं शहर आहे. दिल्ली हे आधुनिक नाव आहे, त्याचं जुनं नाव आहे इंदपट्ट, त्रिपिटकामध्ये सापडते. समजलं? तर ह्या स्मार्ट सिट्या म्हणजे जिथं जिथं 84,000 महास्तूप, महाविहार, तिथं तिथं महानगर उभे
झालेली होती ना, आता ते महानगरच आहे. दुसरी गोष्ट, सम्राट अशोकांनी बौद्ध विद्यापीठ सुद्धा निर्माण केले होते. आणि सम्राट अशोकाचं जे पहिलं संविधान आहे ते पाली भाषेतलं होतं. कोणतं? पाली भाषेत. इतरही भाषा होत्या, अरेमाई, खरोष्टी, ग्रीक, यवन वगैरे. आता लक्षात घ्या, जगातलं पहिलं संविधान कोणत्या भाषेत निर्माण झालं? पाली धम्म लिपीमध्ये. आणि पाली धम्म लिपी कोणाची भाषा आहे? बुद्धाची. बुद्धाने आपली शिकवण कोण्या भाषेत दिली होती? पाली धम्म लिपीमध्ये दिली होती. म्हणजे लक्षात घ्या, जगातलं पहिलं संविधान कोणत्या भाषेत तयार झालं? पाली प्राकृत धम्म लिपीमध्ये. आणि ते कोण तयार केलं? सम्राट अशोकाने. आणि बुद्धाच्या म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये अख्ख्या भारतामध्ये तरतूद केली होती, एकच भाषा होती, एकच भाषा, राजभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आणि ती म्हणजे पाली प्राकृत धम्म लिपी भाषा होती. लक्षात घ्या, सम्राट अशोकाचं संविधान पाली भाषेमध्ये तयार करण्यात आलं आणि सम्राट अशोकाने बुद्धाचं संविधान दगडावर कोरलेलं होतं. तुम्ही कधी चंद्रपूरला जर गेले तर नागभीड पासून, नागभीड आहे का ना तालुका चंद्रपूर जिल्ह्यात, नागभीड पासून 4 किलोमीटरवर देवटेक नावाचं एक ठिकाण आहे. तिथं सम्राट अशोकाचा शिलालेख सापडलेला आहे. सध्या तो नागपूरच्या म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सम्राट अशोकाच्या धम्म महामात्राचा एक शिलालेख आहे. बुद्धाचं पहिलं पंचशील त्याच्यावर कोरलेलं आहे. जो कोणी प्राण्याची हत्या करेल त्याला दंड देण्यात येईल. कोणाचा आदेश आहे हा? सम्राट अशोक. प्राण्याची हत्या म्हणजे काय? बुद्धाचं पंचशील, पानातिपाता वेरमणी. सम्राट अशोकांनी महामार्ग सुद्धा निर्माण केले होते, जे आपण म्हणतो का नाही, हे बाळासाहेब ठाकरेचे समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग, हे समृद्धी महामार्ग वगैरे कोणाचेच नाही, सम्राट अशोकांनीच पहिल्यांदा महामार्ग निर्माण केले होते. सम्राट अशोकांनी प्रत्येक रस्त्यावर, महामार्गावर झाडं सुद्धा लावली होती, वृक्षारोपण. भिक्खू आणि भिक्खुनी रस्त्यानं जातात, त्यांच्या पायामध्ये चपला नसतात आणि म्हणून त्यांना ऊन लागू नये, त्यांची पाय भाजू नये म्हणून दोनही बाजूला वडाची, पिपळाची, अशोकाची, मोठी मोठी आंब्याची झाडं कोण लावली होती? सम्राट अशोकांनी. आता म्हणते का ते मोदी झाडं लावा, झाडं जगवा वगैरे, हे कोणाचं वय? बुद्धाचं वय, सम्राट अशोकाचं वय, संविधानाचं वय. एवढंच नाही, सम्राट अशोकांनी धम्म प्रसारासाठी धम्मदूत वगैरे सुद्धा देशभरात पाठवले. तुम्हाला ते सांगायची गरज नाही. कोण कोण आहे ते मग? संघमित्र आणि महेंद्र, हे सांगायची गरज नाही. सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत एवढा सुखी होता की लोक चोरी सुद्धा करत नव्हते. घराला दरवाजे आणि कुलूप राहत नव्हते, कारण अदिन्न दाना वेरमणी. चोरीच करणारे लोक नाही तर दरवाजे लावायची काही गरज आहे का? म्हणून लक्षात घ्या, आज लोक म्हणते त्या शनी शिंगणापूरले म्हणते दरवाजे नाही राहत म्हणते घराला, पण तिथं चोऱ्या होते. खोटी गोष्ट आहे, तिथं पोलीस केसेस आहे. शनी शिंगणापूरची गोष्ट नाही. भारतामधल्या कोणत्याच घराला, सम्राट अशोकाच्या काळामध्ये कोणत्याच घराला दरवाजे, किल्ली, कुलूप राहत नव्हते, कारण बुद्धाच्या शिलाचं पालन करणारे होते. चोरीच करणारे लोक नसतील सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये तर घराला दरवाजे लावायची काही गरज आहे का? ते कोणाची ओळख आहे? सम्राट अशोकाचा काळ. तोच भारत बाबासाहेबाला निर्माण करायचा होता. तुम्हाला माहित असेल, सम्राट अशोकांनी आपलं जे धम्म राजमुद्रा कोरली बघा, बाबासाहेबांनी राष्ट्रध्वजावर धम्मचक्र कोरलं आणि सम्राट अशोकाने धम्मचक्र पहा कायच्यावर, ते 4 तोंडाची सिंह मुद्रा आहे ना, त्याला धम्म राजमुद्रा म्हणतात. ते राष्ट्रीय चिन्ह आहे, ते सारनाथला ठेवलेलं आहे. काय काय आहे त्याच्यावर? बुद्धाच्या जन्माचं, म्हणजे बुद्ध हे कृषी प्रधान संस्कृतीचे होते, शाक्य कुळ हे कृषी प्रधान संस्कृतीचं होतं, म्हणून बैल कोरलेला आहे त्या स्तंभावर. दुसरा आहे हत्ती कोरलेला त्या 4 सिंहाच्या राजमुद्रेवर. काय कोरलाय? हत्ती म्हणजे काय? बुद्धाच्या जन्माचं प्रतीक. त्याच्यावर बोधिवृक्ष सुद्धा कोरलाय आणि सिंह सुद्धा कोरलाय. सिंह म्हणजे काय? बुद्धाला शाक्य सिंह, नरसिंह म्हणतात. दुसरी गोष्ट, बुद्धाच्या गृहत्यागाचं प्रतीक म्हणजे कंथक नावाचा घोडा, पांढरा घोडा सम्राट अशोकाने कशावर कोरलेला आहे? त्याच्यावर का. दुसरी गोष्ट, बुद्धाचं धम्मचक्र, बुद्धाचे 32 लक्षणं होते म्हणून 32 आऱ्याचं चक्र, 84,000 महास्तूप आणि 84,000 महाविहारावर 32 लक्षणाचं 32 आऱ्याचं चक्र सम्राट अशोकांनी कोरलं. लक्षात घ्या, 84,000 विहार आणि 84,000 महास्तूप, तर 84,000च 32 आऱ्याचे चक्र आणि 24 आऱ्याचे चक्र आणि 8 आऱ्याचे अष्टांगिक चक्र सुद्धा सम्राट अशोकांनी कोरलेले होते. सांगा, हे सम्राट अशोकांनी चक्र जे कोरलेलं होतं स्तंभांवर, ते बाबासाहेबांनी संविधानाच्या राष्ट्रध्वजावर कोरलेलं आहे. समजलं? दुसरी गोष्ट जाता जाता मग सांगतो, त्रिरत्न. आता त्रिरत्न म्हणजे काय? आपण म्हणतो जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान आहे. आता भारतरत्न आपण असं जे म्हणत असतो, भारतरत्न म्हणजे काय नेमकं? तर भारतरत्न म्हणजे नेमकं काय आहे? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. या बुद्धरत्नामुळे, या धम्मरत्नामुळे आणि या संघरत्नामुळे जगात भारताची
शान आहे. समजलं? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हे त्रिरत्न, या तीन रत्नाची जगामध्ये बराबरी होत नाही आणि होणार सुद्धा नाही. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न या त्रिरत्ना मिळूनच भारत रत्न होय. पण आता भारत रत्न पदवी आहे, पुरस्कार आहे, नागरी सर्वोच्च पुरस्कार आहे. परंतु भारत रत्न जर भारतातले जर रत्न कोणते होते, हेच ते होते बुद्ध रत्नामुळे, धम्मरत्नामुळे आणि संघरत्नामुळे, या त्रिरत्नामुळेच, हे तीन रत्नच म्हणजे खऱ्या अर्थानं भारत रत्न, या त्रिरत्नामुळे जगामध्ये भारताची काय होती, ओळख होती. लक्षात घ्या. तर खरे भारत रत्न म्हणजे हे त्रिरत्न होय. आलं का लक्षात तुम्हाला? तर भारत रत्न सिम्बॉल, आता मी तुम्हाला माहित नसेल पण भारत रत्न हे जे सिम्बॉल आहे ना, आता अलीकडे मी पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी जुन्नरला गेलो होतो. कधी तुम्ही शिवनेरी जुन्नरला गेले तर तिथं जा. भारत रत्न सिम्बॉल काय असते? एक पिपळाचं पान असते सोन्याचं, जे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे का नाही भारतामध्ये दिला जातो. मग भारतरत्न पुरस्कार म्हणजे काय? हे बाबासाहेबांनी तयार केलाय. म्हणजे भारतरत्न पुरस्कार काय असतो? सोन्याचं पिपळाचं पान असते आणि त्या सोन्याच्या पिपळाच्या पानावर 24 आऱ्याचं बुद्धाचं काय असते? धम्मचक्र असते. आणि ते सोन्याचं पिपळाचं पान आणि 24 आऱ्याचं ते धम्मचक्र तेच लोकांना देतात. तेच वय भारतरत्न पुरस्कार. आलं लक्षात तुम्हाला? तर हे भारतरत्न सिम्बॉल अलीकडे लागलेलं आहे. हे बौद्ध म्हणजे शिवनेरी जुन्नर मध्ये सुलेमान नावाची एक बुद्ध लेणी आहे. सुलेमान टेकडी नावाची बुद्ध लेणी आहे. त्या सुलेमान टेकडी नावाच्या बुद्ध लेणीमध्ये हे भारतरत्न सिम्बॉल लागलेला आहे. तुम्हाला मी ते फोटो वगैरे पाठवीन. त्याच्यामध्ये काय आहे? पिपळाच्या पानासारखं काढलेली ती लेणी आहे. आता हे भारतरत्न सिम्बॉल जर कोणी काढलं असेल त्या सुलेमान बुद्ध लेणीमध्ये, तर ते म्हणजे सातवाहन राजांनी. कारण सुलेमान बुद्ध लेणी हे शिवनेरीची सातवाहन बौद्ध राजांनी, नागराजांनी खोदलेली आहे. कोणती लेणी? म्हणजे सांगा, भारतरत्न सिम्बॉल कोणी निर्माण केलं? बुद्ध लेणीमध्ये सातवाहन नागराजांनी. लक्षात ठेवायचं, मी ती आज गोष्ट म्हणून सांगत आहोत. दुसरी गोष्ट, सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारत कसा होता? अखंड भारत होता. कसा होता? अखंड भारत होता. आणि घराला म्हणजे यथा राजा तथा प्रजा, 1250 वर्ष या भारतामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धम्म नांदत होता. लक्षात घ्या. आपल्याला फक्त काय सांगितलं जाते? 450 वर्ष मुसलमानांनी, मुघलांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी केलं, डचनं केलं, फ्रेंचनं केलं, पोर्तुगीजांनी केलं. पण हे सांगितलं जात नाही, इतिहासामध्ये शिकवल्या जात नाही. काय शिकवल्या जात नाही? की सम्राट अशोकांनी 1250 वर्ष या जम्बूद्वीप भारतावर राज्य केलं. 1250 वर्ष या भारताचा धम्म, राजधम्म, लोकधम्म सगळेच लोक बुद्ध धम्माचं पालन करत होते. मुसलमान नाही, जैन नाही, शीख नाही, हिंदू नाही, काहीच धर्म नव्हते. फक्त लोक बुद्धाच्या धम्माचं, पंचशील आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत होते. तर आता आपण मी तुम्हाला काय सांगितलं? तर सम्राट अशोकाने जे सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका म्हणतात, तर मग सोन्याची लंका म्हणजे काय? रावणाची लंका नाही. सम्राट अशोकांनी आपला मुलगा महामहिंद्र संघमित्राला पाठवलं. जसा भारत सोन्याचा स्वर्णिम भारत झाला होता, सोन्याचा भारत आणि सोन्याची लंका निर्माण करणारा कोण आहे? सम्राट अशोक. सोन्याची लंका म्हणजे बुद्धमय धम्ममय लंका. लक्षात घ्या. पण आपल्याला सोन्याची लंका म्हणजे ते काल्पनिक रावणाची सांगितलेले आहे. तर मी सम्राट अशोकांनी आपलं जे धम्मानुशासन, त्याला प्रशासन म्हणू नये आणि शासनही म्हणू नये, सम्राट अशोकांनी आपलं धम्मानुशासन बुद्धाच्या 84,000 जे सुत्त आहे, 84,000 सुत्तांमध्ये ज्या काही लोकशाही तत्वप्रणालीच्या ज्या गाथा आहे, बुद्धाच्या नीती नियमांवरच सम्राट अशोकांनी आपलं धम्मानुशासन निर्माण केलेलं होतं. आणि सम्राट अशोकाचं संविधान किती दगडांवर होतं? 84,000. त्याच्यावरच सम्राट अशोकांनी भारत देश अखंड भारत केला होता. आणि तोच भारत बाबासाहेबांना निर्माण करायचा होता. जाता म्हणून तेच सांगत आहोत की बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये लोक येऊ देत नव्हते. कोणते लोक होते ते? काँग्रेसचे लोक, ज्याला तुम्ही मतदान करता. पुलगावच्या भाषणामध्ये 25 एप्रिलला बाबासाहेबांनी सांगितलं. काय सांगितलं? काँग्रेस हे जळतं घर आहे. पुलगावच्या भाषणामधली गोष्ट आहे. आणि तुम्ही लोक, काँग्रेसच्या लोकांनी पूर्ण षड्यंत्र केलं होतं. वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सगळे ब्राह्मण लोकांनी असं ठरवलं की बाबासाहेब संविधान सभेमध्ये घुसले नाही पाहिजे आणि त्याच्या हातून संविधान लिहिलं नाही गेलं पाहिजे. सगळे दारं, खिडक्यां सगळे छिद्र बंद करून द्या म्हणे. बाबासाहेब गेलाच नाही पाहिजे. आणि बाबासाहेबाला मग जोगेंद्रनाथ मंडल, बंगालमध्ये खुलना मतदारसंघ आहे. कोणता? नाव लक्षात घ्या. जोगेंद्रनाथ मंडल या माणसाने बाबासाहेबांना मदत केली आणि तिथल्या काही मुस्लिम लोकांनी आणि काही शूद्र अस्पृश्य लोकांनी बाबासाहेबांना मदत केली. खुलना बंगालमध्ये येत होतं ते.
आता ते पाकिस्तानमध्ये गेलं, बांगलादेशला देऊन टाकलं, ते बहुतेक करून फाळणी झाल्याच्या नंतर, समजलं. तर बाबासाहेब त्या बंगालमधून खुल्ला मतदारसंघातून निवडून आले होते. आता निवडून आल्याच्या नंतर काय केलं, ब्राह्मणांनी आणि काँग्रेसनी, गांधीनं एक प्लॅन रचला, षडयंत्र रचला, की ज्या खुल्ला मतदारसंघामधून बाबासाहेबांची संविधान सभेवर निवड होणार होती, तो भागच कोणाला देऊन टाकला, पाकिस्तानले. मग बाबासाहेबांचं संविधान सभेतलं जाणारे जे सदस्यत्व आहे ते काय आहे, रद्द झालं. लक्षात येईल का तुम्हाला मी काय सांगत होतो, जिथून बाबासाहेब खुल्ला मतदारसंघामधून निवडून आले, आता ते संविधान सभेमध्ये जाणार, तर तेवढ्यातच ब्राह्मणांनी आणि काँग्रेसने, गांधीनं प्लॅन केला, पंडित जवाहरलाल नेहरू आणि ते वल्लभभाई पटेल वगैरे ते काहीतरी म्हणतात, तर त्यांनी प्लॅन केला, जो जिथून बाबासाहेब निवडून आले तो भाग एरिया कोणाला देऊन टाकला, पाकिस्तानला, आणि बाबासाहेबाचं रद्द झालं. लक्षात घ्या बाई, किती मोठं षडयंत्र बाबासाहेबांविषयी, म्हणजे किती हालअपेष्टा बाबासाहेबाला भोगावं लागल्या. संविधान सभेमध्ये जाणं म्हणजे काही साधी गोष्ट होती का त्या काळामध्ये? किती जातीयवादी लोक होते, जहरी लोक होते. म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा संविधान लिहिलं, लक्षात घ्या. आणि संविधान लिहिल्याच्या नंतर काय केलं, बौद्ध धम्माची, सांगा, बौद्ध धम्माची दीक्षा आधी घेतली का संविधान आधी लिहिलं? आणि संविधान लिहायला जास्त वेळ घेतला का बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ? बुद्ध आणि धम्मग्रंथ. लक्षात घ्या. पण भारतीय संविधान आणि बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ काही वेगवेगळा नाही, ते एकच आहे, प्रतिबिंब आहे त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? तर बाबासाहेबांनी किती कष्टानं ते संविधान लिहिलं. तर बाबासाहेबांनी, मला सांगा बरं, बाबासाहेबांनी भारतीय संविधान आधी या देशाला बहाल केलं का बौद्ध धर्माची दीक्षा आधी घेतली? दिलं. आणि मला सांगा, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा जर आधी घेतली असती तर लागू नाही केलं असतं. लक्षात घ्या. आता असतं ते लागू करत नाही, महाराजा हातचं आहे म्हणते ते, समजलं का? पण बाबासाहेबाकडे किती दूरदृष्टिकोन होता. पहिले जर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असती तर बाबासाहेबाचं संविधान आहे की नाही. म्हणतो बाबासाहेबाला पुलगावला, म्हणजे भंडाऱ्याच्या निवडणुकीमध्ये पुलगावला बाबासाहेब आले होते, पैसे नेले होते बाबासाहेबांनी, किती? 3,500 रुपये. भंडाऱ्याच्या निवडणुकीसाठी बाबासाहेबाला हरवणारा माणूस कोण होता? भाऊराव बोरकर. मेला तो काँग्रेसच्या याच्याकडून, आहे का नाही. तर आजही लोक काँग्रेसचे दलाल आहे आपले लोक, आहे का नाही. काँग्रेस हे जळतं घर आहे म्हणते, कोण म्हणताय असं? बाबासाहेब. पण लोक तिकडेच जाते. तुम्ही आहे का दलाल काँग्रेसचे? समजलं का? म्हणून बाबासाहेबांनी पुलगावलाच्याच भाषणात सांगितलं, आणि पुलगावचेच लोक काँग्रेसमध्ये काम करताना दिसत आहे. बाबासाहेबाला त्या भाऊराव बोरकराचेच वंशज होय. जो भाऊराव बोरकर होता का नाही, महार माणूस, त्यानंच बाबासाहेबाला हरवलं. तर भाऊराव बोरकराचे लोक अजूनही पुलगावामध्ये आहे. पुलगावात नाही, पूर्ण भारतामध्येच आहे. जे जे लोक काँग्रेसमध्ये काम करतात ते कोणाचे वंशज होय? बाबासाहेबाच्या रक्ताचे नव्हे, ते भंडाऱ्याच्या भाऊराव बोरकराचे वंशज होय. लक्षात घ्या. ते आंबेडकराचे नव्हे, ते कोणाचे होय? मग बोरकराचे. लक्षात घ्या. तर जाता जाता म्हणून तेच सांगतो, मग बाबासाहेबांची निवड झाली संविधान सभेमध्ये. बाबासाहेबांनी ते सर्वोच्च संविधान लिहिलं. आज नेपाळचं संविधान, आणि कोणत्याही देशातला एखादा व्यक्ती जर संविधान लिहायचं असेल तर त्याला बाबासाहेबाचं संविधान पाहावं लागते. लक्षात घ्या. संविधान पाहावंच लागते. नेल्सन मंडेला म्हणते, बाबासाहेबासारखं संविधान, जगातलं सगळ्यात मोठं संविधान कोणाचं आहे? उत्कृष्ट चांगलं संविधान कोणाचं आहे? बाबासाहेबाचं. नेल्सन मंडेला, बराक ओबामा, जगातले लोक बाबासाहेबाच्या संविधानाची प्रशंसा करतात, आणि भारतातले लोक म्हणतात संविधान चांगलं नाही. काऊन चांगलं नाही? कारण ते अस्पृश्य माणसाने लिहिलं. ते जर ब्राह्मणानं लिहिलं असतं तर आता परत देवही झाला असता आणि विष्णूचा अवतारही करून टाकलं असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून आता एक नवीन गोष्ट येत आहे, ती जाता जाता म्हणून सांगतो. म्हणजे बाबासाहेबांनी पहिल्यांदा काय म्हणते, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही. बाबासाहेब इंग्रज धार्जिने आहे. बाबासाहेबांनी ते इकडून तिकडून आणलेलं ते कॉपी पेस्ट संविधान आहे, कॉपी पेस्ट नाही. बाबासाहेब म्हणतात की या भारतामध्येच लोकशाही गणतंत्र व्यवस्था होती बुद्धाच्या काळामध्ये. लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा काय म्हणत होते, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही असं म्हणत होते. मग बाबासाहेबाचं संविधान जाळा म्हणत होते का नाही, संविधान जाळा. काही वेळा संविधान जाळलंय, बरं जाळलं तर जाळलं. आता नंतर काय चालू झालं, बाबासाहेबांनी हे आरक्षण दिलं. त्याचा आरक्षणाचा विरोध होता, ते प्रतिनिधित्व होतं. लक्षात घ्या. जोपर्यंत जाती व्यवस्था खतम होत नाही तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे. दुसरी गोष्ट, आता काय म्हणतात ते लोक, बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलं, आम्हाला ते मान्य नाही. ते ब्रिटिशांच्या काळामध्ये लिहिलेलं संविधान आहे, इंग्रजांच्या काळामध्ये लिहिलेलं ते संविधान आहे, म्हणून ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला असं विचारायचं आहे, ब्रिटिशांच्या काळामध्ये आणि मुघलांच्या काळामध्ये 18 पुराण, वेद, रामायण, विष्णू पुराण हे कोणाच्या काळामध्ये लिहिलं?
मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळामध्ये लिहिलं, मग ते आपल्याला मान्य नाही आहे का नाही. मग संविधान, बाबासाहेब म्हणतात संविधान, एखाद्या देशाचं संविधान किती चांगलं असेल, एखाद्या देशाचं संविधान किती चांगलं असेल, पण राबवणारे लोक जर नालायक असतील तर ते संविधान कामाचं राहत नाही. पण एखाद्या देशाचं संविधान चांगलं नसेल पण राबवणारे लोक कसे असतील, लायक असतील, तर ते संविधान कसं राहील, चांगलं राहील. मग सांगा बरं, आता लोक कोणाच्या हातात संविधान आहे, नालायक लोक आहे का लायक लोक आहे आता. तर आता एक अफवा पसरवली कोणती, बाबासाहेबांना संविधानच लिहिलेलं आहे. म्हणजे कोण लिहिलं म्हणते, प्रेम कुमार नारायण रायजादा यानं लिहिलं म्हणते, प्रेम कुमार नारायण रायजादा यांनी संविधान लिहिलं म्हणते. पण लक्षात घ्या, बाबासाहेबांनी ओरिजिनल संविधान लिहिलं त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूकडे ते सोपवलं होतं बाबासाहेबांनी, म्हणजे कोण, बाबासाहेबांनी. आता ते फोटो वगैरे तुम्ही पाहतातच ना, बाबासाहेब संविधान देताना आहे. तर मग पंडित जवाहरलाल नेहरूंकडे जे संविधान बाबासाहेबांनी सोपवलेलं होतं ते कच्च्या याच्यामध्ये लिहिलं होतं, पण त्या काळामध्ये प्रेम कुमार नारायण रायजादा याचं अक्षर इतकं सुंदर होतं, पंडित जवाहरलाल नेहरूनं त्याला सांगितलं की तू तुझ्या सुंदर रायटिंग मध्ये, अक्षरामध्ये ते संविधान लिहि. आता त्यानं ते लिहिलं म्हणून त्याचं झालं का, ते अक्षरासाठी म्हणून लिहिलं ते. आणि त्यानं एक अट ठेवली होती नारायण रायजादानं, कोणती, प्रेम कुमार नारायण रायजादानं, कोणती, माझ्या आजोबाचं नाव मी शेवटच्या पानावर टाकीन. आणि त्याच्यामध्ये जे रामाचा, कृष्णाचा, शिवाजीचा जे फोटो वगैरे टाकले नाही, बाबासाहेबांना वगैरे नाही टाकले होते, हे कोण टाकले, समजलं का. बाबासाहेबाच्या ओरिजिनल संविधानामध्ये कोणत्याच देवी देवताचे फोटो नाही होते, पण जेव्हा याच्या हातामध्ये लिहायला दिलं, आता काही लोक म्हणते ना त्या संविधानाच्या सभेमध्ये, संविधानाच्या पुस्तकामध्ये रामाचं चित्र दिसते, कृष्णाचं चित्र दिसते, ते शिवाजीचं चित्र दिसते, ते अकबर बादशाहचं चित्र दिसते, महाराणा प्रतापचं दिसते, बुद्धाचंही दिसते, महावीराचंही दिसते. हे चित्र टाकणारा व्यक्ती कोण आहे, हाच आहे तो नारायण रायजादा. बाबासाहेबांनी ओरिजिनल याच्यामध्ये टाकलेलं नाही, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, समजलं. आता त्याला लिहायला दिलं म्हणून काय त्याचं झालं का, ते पंडित जवाहरलाल त्याला पैसेही दिले, समजलं त्यासाठी, ते त्याचं संविधान. आता तेही नाही, आता मग काही दिवसानं काय म्हणत ते, त्याही नाही लिहिलं. मग आता काय, आता एक नवीनच गोष्ट हवेमध्ये तुम्हाला माहिती आहे, कोण लिहिलं म्हणते आता, बी.एन. राव न लिहिलं म्हणते. सांगा आता, तेच लोक म्हणून राहिले. आता बी.एन. राव कोण होता, ब्राह्मण. मग ब्राह्मणाने बी.एन. रावला एवढंही समजलं नाही का त्यानं ब्राह्मणासाठी पूर्ण आरक्षण देऊन ठेवलं असतं, त्याचं जर असतं तर, हाय का नाही. मग आता बाबासाहेबाचं संविधान आधी जाळलं होतं का नाही लोकांनी, कितीतरी वेळा जाळलं का नाही दिल्लीला. मग संविधान बी.एन. रावनं लिहिलं तर मग तुम्ही जाळता काऊन, हाय का नाही, हाही प्रश्न आहे ना. आता त्याने एक नवीन षडयंत्र पुन्हा रचलं, बाबासाहेबाचं संविधान बदलवायचं नाही. संविधान वाचणारे लोक ब्राह्मण लोकच आहे, लक्षात घ्या जास्त. आणि आपले लोक फक्त संविधानासाठी बाहेर निघते, भारतीय संविधान भारतीय संविधान म्हणते, पण आपल्या कोणत्याच लोकांना संविधान वाचलेलं नाही, फक्त मुलाचे नाव ठेवून राहिले संविधान संविधान, आहे का नाही, मुलाचे नाव ठेवले राहिले का संविधान. पण संविधान त्याच्या आजाचंही वाचलं नाही, बापाने वाचलं नाही, काहीच नाही. फक्त दीक्षाभूमीवर ते संविधान घेऊन येते आणि ठेवून देते. आमच्या समाजातल्या बायाने संविधान वाचलं नाही, माणसाने संविधान वाचले नाही, चालले राजकारण करायला, नेता बनाले. जो माणूस संविधान वाचत नाही, बाबासाहेबाच्या कलमा समजून घेत नाही, त्यानं पुढारी बनू नाही, तर तो गड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही समाजाला, लक्षात घ्या तुम्ही बसलेले लोक. आणि बुद्धाची लोकशाही घराघरात असली पाहिजे, देशातच नाही. आणि बुद्धाची लोकशाही बुद्ध विहारातही असली पाहिजे, लक्षात घ्या. तुमच्या बुद्ध विहारामध्ये 20 वर्ष जर तुम्हाला एखाद्याला अध्यक्ष बनवून ठेवलं तर तो काय बनन, तुम्ही मोदीला शिवा देता का नाही, यो प्रधानमंत्री, यो प्रधानमंत्री, यो प्रधानमंत्री. तर मोदीले निवडून दिलं तर तो हुकुमशाह बनणार का नाही, हिटलर बनणार का नाही, ओके ना, लक्षात ठेवा ना. समजलं का. बुद्धाची लोकशाही फक्त देशासाठी नाही, तुम्ही मोदीला शिवा घालता का नाही, तो प्रधानमंत्री. आपल्या बुद्ध विहारातही 5 वर्ष निवडणूक असली पाहिजे आणि लोकांना निवडून दिलं पाहिजे. मी माझ्या पाची गोष्ट नाही सांगत तुम्हाला, राग मानण्याची गोष्ट नाही आहे. बुद्धाची लोकशाही, आपल्या बुद्ध विहाराचा सत्यानाश काऊन होत आहे. एकाला जर पदावर ठेवलं, जसं घराणेशाहीने हुकुमशाही चालू आहे का नाही, गांधी पवार, बाबासाहेबाचा नातू नाही चालत लोकायले, गांधी पवार चालते. त्याच्या पिढ्या बसून खाऊन राहिल्या, आहे का नाही, मोदीच्या आणि त्या गांधीच्या आणि पवाराच्या, आहे का नाही. म्हणजे सगळ्याचे नातू चालते, पण बाबासाहेबाचा नातू चालते का लोकांना, आहे का नाही. आपल्या रक्ताचा काय वय का म्हणते, अशा पद्धतीत चालू आहे ना. म्हणून लक्षात घ्या, बुद्धाची लोकशाही जगात नांदली पाहिजे, बुद्धाची लोकशाही देशात नांदली पाहिजे, आणि बुद्धाची लोकशाही घराघरातही नांदली पाहिजे. घराघरात नाही नांदली पाहिजे तुमच्या बुद्धाची लोकशाही. बाईचाच हुकूम चालतील का, सगळ्याचा हुकूम चालला पाहिजे, सगळ्याच्या मनानं घरामध्ये चाललं. बुद्धाची लोकशाही घराघरातही असली पाहिजे. बुद्धाची लोकशाही, आपले बुद्ध विहार जर पुढे न्यायचे असेल
आणि बुद्ध विहाराचा विकास करायचा असेल तर बुद्ध विहारामध्येही बुद्धाची लोकशाही नांदली पाहिजे. तुम्ही एकाला जर पदावर ठेवलं तर तो काय बनेल? हुकुमशाह बनेल. तुम्ही नुसत्या मोदीला शिव्या देता, पण तुम्ही लोक बुद्ध विहारातले मोदीच आहात. मोदी आहे का नाही? मोदी आहे का नाही? बुद्ध विहारातले मोदी हे वगैरे हिटलरच्या ही इथलीच गोष्ट नाही, सगळ्या बुद्ध विहारामध्ये सत्यानाश तोच झालेला आहे. लक्षात घ्या. म्हणून 5 वर्ष झालं का निवडणूक घ्यायची आणि पद सोपवून द्यायचं. जो चांगलं विहाराचं काम करेल त्याला 10 वर्ष ठेवायचं. जो काहीच काम नाही करत, पद घेऊन बसलेला आणि बुद्ध विहारातही येत नाही, घरातही येत नाही, ग्रंथालय येत नाही, वंदनेला येत नाही, पौर्णिमेला येत नाही, त्याला पदाला काय ठेवायचं आहे? फक्त पद. तुम्ही मोदीला शिवा देता का नाही? मोदीनं फक्त पद केलं, हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं. तुम्ही काय करता? बुद्ध विहारामध्ये पद घेऊन. एक गोष्ट सांगत आम्ही तुम्हाला, आहे का नाही? तर बुद्धाची लोकशाही बुद्ध विहारातही असली पाहिजे. जो कर्तबगाह आहे, कार्यदक्ष आहे, आणि त्याला तो म्हणत असेल मला वेळच भेटत नाही, मग तुला वेळ भेट नाही तर पद खाली कर, पद खाली कर. तर ही लोकशाही तत्वप्रणाली बुद्ध विहारातही असली पाहिजे. मी जाता जाता म्हणून तेच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय? आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली आहे. कोणत्या ग्रंथाच्या आधारावर? द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाचा प्रश्न. बाबासाहेबांनी या राष्ट्रध्वजावर, त्याला तिरंगा म्हणू नये, तिरंगा म्हणायचं नाही. तिरंगा हा असंवैधानिक शब्द आहे. तिरंगा नावाचा पिक्चर काढला काही लोकांनी, तिरंगा हा शब्दच प्रचलित झाला. तिरंगा हा शब्द भारतीय संविधानामध्ये नाही. तिरंगा म्हणू नये. त्याच्यामध्ये 4 रंग आहे. सम्राट अशोकाचं धम्मचक्र आहे, ते बुद्धाचं धम्मचक्र आहे. त्याला अशोक चक्रही नाही म्हणायचं. ते अशोक चक्र नव्हे, ते अशोकानं कोरलं म्हणून ते आहे. ते काय आहे? धम्मचक्र. कोणाचं आहे ते? बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 आणि प्रातिथ्य समुत्पाद असे म्हणू शकतो. हे 24 गुणांचं त्या धम्मचक्र ते कोणा कोरलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि भारतरत्न पदकावर तेच आहे. भारतरत्न पुरस्कार कोणाच्या मूर्ती समोर दिला जातो? राष्ट्रपती भवनामध्ये बुद्धाच्या मूर्ती समोरच दिलेल्या जातो. राष्ट्रपती भवनामध्ये जे राष्ट्रपती बसते का नाही, त्याच्या खुर्चीवर, राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती ज्या खुर्चीवर बसते त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवलेली आहे. काय करून ठेवलं आहे? त्या राष्ट्रपतीच्या खुर्चीवर धम्मचक्र प्रवर्तनाय आणि धम्मचक्र तिथं कोरलेलं आहे. लक्षात घ्या, हे बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवले आहे. दुसरी गोष्ट, भारतरत्न सिम्बॉल म्हणजे दुसरं तिसरं काय नसून बुद्धाचं, पिंपळाचं, सोन्याचं पान आहे. आणि दुसरी गोष्ट, या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. आणि मोर हे कोणाचं टोटेम आहे? मौर्य घराण्याचं. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना पाली भाषेची तरतूद सुद्धा करून घेतलेली आहे. बाबासाहेबांनी वीज निर्मिती करण्यासाठी किती मोठं योगदान आहे? भाकरा नांगल प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प, दामोदर सोन प्रकल्प, इथून बाबासाहेबांनी वीज निर्मिती केली. आज घरामध्ये जे तुमच्या लाईट आहे का नाही, हे कोणाचे योगदान आहे? बाबासाहेब. जेव्हा बाबासाहेब ते ऊर्जा मंत्री होते, मजूर मंत्री होते, तेव्हा बाबासाहेबांनी हे सगळे कायदे मंत्रीचा बाबासाहेबांनी म्हणजे ओबीसी लोकांना आणि महिलांना आरक्षण लागू होत नाही, हिंदू कोड बिल लागू होत नाही म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा राजीनामा दिलेला होता. आणि तुम्हाला माहित आहे, शेतकऱ्याचा जीव घेणारं एक खोती बिल पद्धती होती कोकणात, महाराष्ट्रात, तेही बंद करणारे कोण आहे? बाबासाहेब. महार वतनदारी पद्धती बंद करणारे कोण आहे? म्हणून कमीत कमी बौद्ध लोकांनी तिरंगा 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 म्हणून आहे. त्याच्यामध्ये 4 रंग आहे. बुद्धाचं धम्मचक्र आहे, बुद्धाच्या चिवराचा कलर, उपासकाचा कलर आहे पांढरा, आहे की नाही? उपासकाचा कलर, अनागारिक अनेकारिक. हा हिरवा कलर कसा आहे? भारताच्या समृद्धीचा कलर आहे. वरचा कलर कायचा आहे? भगवा, भगवान बुद्धांच्या चिवराचा. आणि याच्यामध्ये काय आहे? धम्मचक्र आहे 24 साऱ्यांचं. समजलं का? आणि हे धम्मचक्र बुद्धाचं धम्मचक्र होय. आणि भारतरत्न पुरस्कार आजच्या दिवसाला म्हणून त्याला आपण जे पंचशील ध्वज म्हणते, तुम्ही पंचशील ध्वज नाही म्हणायचं, त्याला धम्मध्वज म्हणावं. आणि याला तिरंगा ध्वज न म्हणता याला राष्ट्रध्वज असं म्हणलं पाहिजे. तिरंगा हा शब्द असंवैधानिक आहे, चुकीचा शब्द आहे आणि अपमानजनक शब्द आहे. तिरंगा तसा तो 4 रंगाचा आहे, पण ते ब्राह्मणांनी तो तसा प्रचार प्रसार केलेला आहे. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं म्हणून हेच सांगतो की अजूनही पर्यंत ज्योतिबा फुलेला, सावित्रीबाईला फुलेला भारतरत्न पुरस्कार भेटलेला नाही. कोणालाही भारतरत्न पुरस्कार देऊन राहिले भारतातले लोक? चेंडूवाल्याले, पेटीवाल्याले, लता मंगेशकरले, जिनं बाबासाहेबांचं एकही गाणं नाही म्हणलं, पण ज्योतिबा सावित्रीबाईला अजूनही भारतरत्न पुरस्कार भेटला नाही. कारण त्यांनी पेशव्यांचा विरोध केला होता. पुण्यातल्या ब्राह्मणाच्या शाळा काढली होती. आणि आता पेशवाचा आहे बसलेला कोणता? आताच मी गोष्ट ऐकली की 500 करोडचं पेशव्यांचं स्मारक पुण्यामध्ये, बाजीराव पेशव्याचं स्मारक बांधण्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाच्या या पेशवाचा ह्या देवेंद्र फडणवीसनं लागू केलेले आहे. कुंभमेळ्यासाठी पैसे लागू केलेले आहे.
त्या नाशिकमध्ये कुंभ मेळा भरण्यासाठी म्हणजे 6,000 कोटी काय असं काहीतरी मी ते ऐकलंय. तर बाबासाहेबांनी जे अखंड भारत तयार केला, निजामशाहीमध्ये हुकुमशाहीमध्ये वाटलेला होता, तर बाबासाहेबांनी संविधान हा या अखंड भारत म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये जो अखंड भारत होता त्याला एक संघ करण्याचं काम कोणी केलं? बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे संस्थानामध्ये भारत वाटलेला होता, एक संघ भारत नव्हता. एक संघ भारत करण्याचं काम, हे भारत राष्ट्र निर्माण करण्याचं काम कोणी केलं? डॉक्टर बाबासाहेबां. आता काही लोकांचं एक जाता जाता म्हणून तेच सांगतो, बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं नाही. आता असं ब्राह्मणांनी ठरवलंय, बाबासाहेबांचं संविधान बदलवायचं नाही, पण संविधान लिहिण्यालाच आता बदलून टाकायचं. म्हणजे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही. ते कोण लिहिलं आहे? BN रावनं. आता बाबासाहेबांचं संविधान त्यांना काऊन नाही पाहिजे? कारण ते एका अस्पृश्य माणसानं लिहिलेलं आहे का नाही? म्हणून एक गाणं लिहिलं आहे का नाही पवन बर्डेनं, जातीने जर का भीम माझा येथे महार नसता, सोन्याचा पुतळा माझ्या भीमाचा नगरो नगरी असता. हेच जर संविधान एखाद्या ब्राह्मणानं लिहिलं असतं तर त्याचे पुतळे उभे झाले असते, त्याला देव बनवलं असतं, आहे का नाही? म्हणून बाबासाहेबांचं संविधान खूप चांगलं आहे हे ब्राह्मणाला माहित आहे, पण ते बाबासाहेबांच्या संविधानाचा ते फायदाही घेत आहे, पण बाबासाहेबांचं संविधान त्यांना मान्य नाही आहे. जाता जाता म्हणून तेच सांगतो की भारताचं संविधान बदललं आणि संविधान लागू झालं कोण्या तारखेला? 26 जानेवारी 1950 ला. आता संविधान लागू झाल्याच्या नंतर महाबोधी महावीराचा कायदा रद्द व्हायला पाहिजे होता का नाही? तो BT ऍक्ट म्हणजे इंग्रज सोडून गेले, भारतीय संविधान लागू झालं, पण महाबोधी महावीराचा BT ऍक्ट इंग्रजांच्या काळातला अजूनही सुरू आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं आहे, तुम्हाला जर मी प्रश्न विचारला देश मोठा का व्यक्ती मोठा, तर देशच मोठा ना. म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे प्रसिद्ध संविधान सभेतल्या भाषेमध्ये, जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्ती, जात, धर्म, राजकीय पक्ष, समजलं, आपापले राजकीय पक्ष, जात, धर्म, पंथ, पक्ष आणि व्यक्ती याला महत्व देतील, मग देशापेक्षा व्यक्तीला, राजकीय पक्षाला महत्व देतील, तर भारत देश पुन्हा गुलामीत पारतंत्र्यात गेल्याशिवाय राहणार नाही. कोणाचं वाक्य आहे? बाबासाहेबांचं. आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचं एक वाक्य आहे पुन्हा, कोणतं? हिंदू आपण नंतर आहो, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख आपण नंतर आहो, आपण प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीय. एवढी सुंदर. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच खरे देशभक्त आहे असं गांधीजीले मनास लागलं मजबुरीनं. खरे देशभक्त कोण आहे म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असं कोण म्हणत आहे? गांधीजीचं वाक्य आहे, त्याला म्हणावं लागलं, लक्षात घ्या. आणि म्हणून जाता जाता म्हणून तेच सांगतो की लोकाला गणतंत्र दिवसातला आणि स्वातंत्र्य दिवसातला फरकच समजला नाही. गणतंत्र दिवसाला काय करते लोक? भारत प्रजासत्ताक झाला, संविधान लागू झालं, संविधानाचं महत्व समजून सांगायला पाहिजे. संविधानाच्या उद्देशिका कोण चालू केली? उद्देशिका आम्ही भारताचे लोक, प्रियंबल E.J. खोब्रागडे साहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले. म्हणून आज प्रत्येक शाळेमध्ये भारतीय संविधानाची उद्देशिका वाचल्या जाते, लक्षात घ्या. आणि म्हणून 26 जानेवारीच्या दिवशी काय असायला पाहिजे? संविधानाचंच महत्व समजून सांगायला पाहिजे. पण संविधानाच्या दिवशी काय होते? आता संविधानाच्या दिवसाच्या निमित्तानं 15 ऑगस्ट संविधान, आता 26 जानेवारीला काय करायला पाहिजे? कोणते गाणे वाजून राहिले? पुन्हा देशभक्ती गीत वाजून राहिले. संविधानाचं महत्व समजून सांगितलं पाहिजे, संविधानाचे कलम समजून सांगितले पाहिजे, तेव्हा भारतामध्ये लोकांना राष्ट्रप्रेम, देशप्रेम उत्पन्न होईल. पण लोक काय शिकून राहिले? आता एक महिना 26 जानेवारीची प्रॅक्टिस करते. आता प्रत्येक शाळेमध्ये काय होऊन राहिलं? प्रत्येक शाळेमध्ये काय होऊन राहिले? गणपती बसून राहिले, त्या गरबा खेळून राहिल्या, गोंधळ करून राहिल्या, देवाच्या, विठ्ठलाच्या, शंकराच्या, पार्वतीच्या, नवरात्रीच्या गाण्यावर 26 जानेवारीला शाळेमध्ये ते कार्यक्रम घेता येत नाही. कारण भारत कसा आहे? धर्मनिरपेक्ष आहे. पण भारतामध्ये आता काय होऊन राहिलं? 26 जानेवारीचे कार्यक्रम पहिले लोकसंस्कृती होती लोकसंस्कृती, कोळी गीत वाजवली पाहिजे, लोकसंस्कृतीचे गीत वाजवले पाहिजे. आता कोणते गाणे वाजवते? एक महिना मुलांना प्रॅक्टिस करायला त्याचा अभ्यास बुडवून राहिले, लक्षात घ्या. हे षडयंत्र आहे मोदीचं षडयंत्र आहे. एक म्हणजे 26 जानेवारीच्या एका दिवसाच्या डान्ससाठी मुलांना आणि मुलींना एका महिन्याची प्रॅक्टिस करायला लावते. आणि गाणे कोणते आहे तिथं? हिंदू धर्माचा प्रचार प्रसार चालू आहे त्या 26 जानेवारीच्या गाण्यांना. आपले लोक ऐकायला जाऊन राहिले तिथं, लक्षात घ्या. ज्योतिबा फुलेचा पिक्चर निघाला तर ब्राह्मणाने बंदी आणली, आणि तिथं हिंदू मुसलमानाचा तो छावा पिक्चर आला तर लोकांना
त्याला उचलून धर. लक्षात घ्या, षडयंत्र चालू आहे ना. आपले लोक कायच्या मध्ये गॅदरिंग 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 मध्ये होते काय, प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये 26 जानेवारीच्या नावानं संविधान दिवस राहिला बाजूला आणि संविधान राहिलं बाजूला आणि ते कलम राहिली ते सगळं बाजूला राहिलं आणि कोणते डान्स होऊन राहिले तिथं, देवीचे आणि देवाचे सरस्वती पूजन होऊन राहिलं, गांधीजीची पूजा होते. काय काय ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो ठेवत नाही. वास्तविक पाहता लक्षात घ्या, नियम आहे, कायदा कोणता आहे, कायदा ग्रामपंचायत असेल, लक्षात घ्या, सरकारी कोणत्याही इमारती असेल, प्राथमिक शाळा असो का सरकारी शाळा असो, कॉलेज असो किंवा मग कोणती ग्रामपंचायत असो का पंचायत समिती असो, तिथं तुम्हाला कोणत्याही देवी देवताचे फोटो लावता येत नाही. संविधानानुसार फोटो कोणाचे लावता येते, फक्त महापुरुषांचे, भगतसिंग असेल, चंद्रशेखर, गांधी, जे काही असेल ते महापुरुषाचे फोटो तुम्हाला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सरकारी बिल्डिंग मध्ये, ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समितीमध्ये, नगर परिषद मध्ये तुम्हाला लावता येते. सार्वजनिक ठिकाणी बस स्टँड वर लावता येते. कोणाचे फोटो, महापुरुषांचे, ज्यांनी देशासाठी योगदान आहे, ऐतिहासिक आहे. पण देवी देवताचे फोटो शाळेमध्ये लावता येत नाही, ग्रामपंचायत मध्ये लावता येत नाही. पण आता मोदीचं राज्य आहे, मी छत्तीसगडला MP ला गेलो, प्रत्येक शाळेमध्ये हनुमानजीचा फोटो, सरस्वतीचं पूजन, गणपती पूजन, पूर्ण शंकरजी, सगळे देवी देवता शाळेमध्ये बसवलेले आहे. सांगा, मुसलमान लोक ते करत नाही, ख्रिश्चन लोक ते करत नाही, पण आज भारतामध्ये मोदीची सत्ता असल्यामुळे देवी देवताचे फोटो कुठे लागलेले आहे, शाळेमध्ये. मला सांगा, या देशाचं, भारत देश कशाने चालत आहे, संविधानामुळे चालत आहे. अजूनही बाबासाहेब जिवंत आहे, कशाच्या रूपामध्ये, संविधानाच्या रूपामध्ये. आणि संविधान वाचवणं आपलं कर्तव्य आहे. संविधानाच्या रूपामध्ये बाबासाहेब पुन्हाही जिवंत आहे. ज्या दिवशी संविधान बदले त्या दिवशी खऱ्या अर्थानं आहे, लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेब खऱ्या अर्थाने गेले. हे संविधानाच्या प्रत्येक पानापानामध्ये बाबासाहेब जिवंत आहे. संविधानाला वाचवणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. म्हणून भारतामध्ये, या भारताचा राष्ट्रीय ग्रंथ कोणता असला पाहिजे, संविधान. राष्ट्रीय ग्रंथ घोषित झाला पाहिजे कोणता, संविधान. पण भारतामध्ये तुम्ही सिनेमामध्ये पाहिलं असेल, प्रत्येक सिनेमामध्ये काय दाखवलं, गीतेची शपथ, गीता शपथ, मैं गीता पे हात रख के कहता हूं, जो बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा झूठ नाही बोलूंगा. सांगा, गीतेवर शपथ घ्यायला सांगते कुठे, तुम्ही पिक्चर मध्ये पाहता कटगऱ्यामध्ये. देश कायच्यावर चालून राहिला, संविधानावर. लक्षात घ्या, बाबासाहेब जिवंत जरी नसेल पण बाबासाहेबांच्या संविधानावर काय चालून राहिला आहे की नाही, कारभार पाहते का नाही बाबासाहेबांचं संविधान. पण इथं काय सांगू राहिला, गीता पुढे आणून राहिली. आता ते काय म्हणते, गीतामध्ये काय म्हणते, मैं गीता पे हाथ रखकर ये शपथ खाता हूं, मैं जो कुछ भी बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ भी नहीं बोलूंगा. आता ते झुटाच, गीताच झुटी आहे, गीताच खोटी आहे, तर ते काय शपथ आहे का, लक्षात घ्या. म्हणून या भारताचं संविधान, राष्ट्रीय ग्रंथ कोणता झाला पाहिजे, संविधानच झाला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिवसामध्ये फरक ओळखून घ्या. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. सगळ्यांना प्रजासत्ताक गणतंत्र दिवसाच्या खूप मंगल कामना. भारतीय संविधान दिवस अंमलबजावणी दिवसाच्या खूप शुभेच्छा. जय भीम, जय संविधान, जय जम्बूद्वीप.